महाराष्ट्रातील तापमानात वेगाने बदल होत आहे। किमान तापमानातही वाढ झाली असल्याने रात्रीच्या तापमानात देखील चांगलीच वाढ झाली आहे। त्यात पुढील 15 दिवस उष्णतेची लाट राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी 40च्या वर पारा जाताना दिसत असून सर्वसाधारणपणे गेल्या काही दिवसांपासून हीट वेव्हची सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे। राज्यातील मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढणार असून विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे। यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे। त्यामुळे दुपारी काम नसताना घराबाहेर पडू नये, सतत पाणी पिणे, त्रास वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील 3 दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 5 दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही। 5 ते 9 एप्रिल मध्य महाराष्ट्रात, 8 एप्रिल मराठवाड्यात, 6 ते 9 एप्रिल विदर्भात, 9 एप्रिल कोकण आणि गोव्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर 7 एप्रिलला मध्य महाराष्ट्रासह विदर्भात ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर अशीच ताजी आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।